मगर ए हसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. अगं शायरी आली आहे, तू मला कुठे घेऊन चाल. थांब ग, सोड माझा हात. इधर पब्लिक आ गई है यार, पब्लिक आ गई है. नमस्कार 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 मंडळी, तुम्ही आलाय आणि माझ्या अंगातला शायर सुद्धा आलेला आहे. तर अर्ज किया है, उघडलाय वेडिंग मॉल. बरं का मंडळी, उघडलाय वेडिंग मॉल, करूया धमाल. उघडलाय वेडिंग मॉल, करूया धमाल. जी फॅमिली दाखवेल आपल्या टॅलेंटची कमाल, तीच आहेरांनी होईल माला मॉल. क्या बात है, क्या बात है. वा 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 वा. काय करतोय मी शायरी, गाठतोय एक वेगळी उंची, म्हणजे होणार टॉल. आता टॉलाटॉल न करता स्वागत करूया रेणुकाताईंचं. काय मग पुष्करराज, टलाटल काय काय चाललंय? पुष्कराज नाम सुन के फ्लावर समझे क्या? शायर है मैं. बापरे, प्लीज थाना पण न हो. चला मंडळी, आता होईल आहेराची बरसात. सुरू करूया बँड बाजा वरात. रेणुकाताई, आपल्याला शाळेमध्ये शिकायला बरेच विषय असतात, पण एक विषय जो अभ्यासक्रमात नसतो पण त्याचाच फार अभ्यास असतो, तो विषय कोणता सांग? प्रेम. करेक्ट आहे, प्रेम. नेमकं याच विषयात मी नापास होत आलोय. पण आजची जी पहिली जोडी इथे येणार आहे त्यांचा दांडगा अभ्यास आहे बरं का. अलिबागच्या एका छोट्याशा खेड्यात सुरू झालेला त्यांचा प्रेमाचा विषय थेट आपल्या या बँड बाजा वरातच्या मॉल मध्ये येऊन पोचलाय. स्वागत करूया अलिबागच्या अक्षय डाकी आणि सुज्ञा मोकल यांचं. हे भास होते कसे हे ना. कितव्या वर्षी वेड लागलंय तुम्हाला सुज्ञाचं? मी 10वीला असल्यापासून. म्हणजे सुज्ञ व्हायच्या आधी सुज्ञाच्या प्रेमात पडले. शाळेमध्ये असताना मी हिला बघितलेलं, म्हणजे पहिल्यापासून बघतच आलेलो, पण 10वीला असं वाटलं की माझी जीवनसाथी हीच होणार. पण तुझं काय, तू बघत होतीस का ह्याच्याकडे? नाही, आधी 9वीला वगैरे मला माहित झालं की असा असा मुलगा आहे आणि जो स्पोर्ट्सला आहे, नॅशनल लेवलला वगैरे खेळायला जायचे ते, त्याच्यामुळे तेव्हा माहित झालं असं. अच्छा. नंतर मग 10वीला ए डिव्हिजन आणि बी डिव्हिजन बाजूबाजूला असल्यामुळे मग जास्त ओळख झाली तेव्हा. आणि 10वीची परीक्षा होती. 10वीला ही माझ्या मागे आली परीक्षेला. अच्छा, म्हणजे तू तिच्या मागे ऍक्च्युली होतास, सरनेम परीक्षेला ही खूप मागे. वेगळे होते. माझं मोकल आणि डाकी, त्यामुळे मागे पुढे येण्याचा काही प्रश्न येत नव्हता. मग काय पण ते देवाच्या योगायोगाने असं मागे पुढे आले आमचे सीट नंबर. आणि एक पेपरचा किस्सा आहे की संस्कृतचा पेपर होता. त्यावेळेला हिचा बेंच पहिला होता आणि माझा बेंच दुसऱ्या रो मध्ये लास्ट होता. अच्छा. तर ही हुशार होती. आज हिच्यामुळे मला 10वीत 64% मिळाले. म्हणजे काय अभ्यास घेतला का त्यांनी तुझा? अभ्यास असं काही नाही, थोडीफार कॉपी करायचं. सीट नंबर मागे पुढे होते ना. संस्कृतचा पेपर होता ना, म्हणजे संस्कृत मध्ये म्हणू शकतोस का मी कॉपी केली? नाही नाही, मी प्रपोज करू शकतो.
संस्कृत मध्ये हो. हा मग संस्कृत मध्ये जरा होऊन जाऊ दे. हा? अहम वही स्नेहयामी. हो तर बोलला, तुला बोलायलाच पाहिजे, तुझ्याकडनं कॉपी केली म्हटल्यावर तुला जास्त 2 वाक्य येत असणार. हा अहम नाही स्नेहयामी. स्पोर्ट्स मध्ये काय काय खेळायचंस रे? मी रनर आहे. मी 400 आणि 800 नॅशनल खेळलेलो आहे. ती रिहर्सल केली ना, जाऊन पळायचं ना हिच्या मागे, तेव्हापासून डायरेक्ट तिकडे प्लीज इकडे असं मध्येच पळून जाऊ नका. नाही. तर आता ही स्टोरी यांच्या घरच्यांना माहिती की नाही ते बघूया. तेच. तर स्वागत करूया मोकल आणि टाकी कुटुंबियांचं. मला एक गेस करू द्या, तुम्ही ह्याचे वडील माझी मावशी. मावशी आणि तुम्ही? हे काका. हा ते कळलं स्पोर्ट्स कुठून आलं ते. माझे वडील तिथे बसलेले आहेत. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता नीट ओळख करून द्या. हा हे माझ्या मावशी सासूबाई हा आणि हे मावस सासरे. वा. नमस्कार. हे सुज्ञेचे पप्पा आणि ही सुज्ञेची आई. नमस्कार. 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 मावशी काय झालं? तिला आईची आठवण येते, माझ्या आईची. डोळे भरून आले? आई आता हवी होती माझी. तुम्ही आईसारखंच आहात ना? ते माझी आईच आहे. कारण की तिने माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी खूप केलं. आता दुःख होतंय मला समजू शकतं, पण ही तुमच्या घरात सून म्हणून येणार आहे, तुम्हाला आनंद आहे ना? आनंद आहे. का नाही? आनंद आहे ना? हा. तर आपली पहिली टीम सज्ज झालेली आहे इकडे. ते आलेत झी मराठीचा आहेर जिंकण्यासाठी. सुज्ञ आणि सगळी टीम, तुम्ही काय काय जिंकायला आलाय? वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन. ओ. कपडे धुवायला का याला धुवायला? कपडे धुवायला. ओके, तुला जर इच्छा असेल आणि तुम्ही जर मस्त खेळलात तर तुम्हाला नक्की मिळेल वॉशिंग मशीन. प्लीज तोपर्यंत जरा एनर्जी साठवा, बसून घ्या. रेणुकाताई, हा. आई वडिलांना वाटत असतं की त्यांच्या मुलानं नाकासमोर चालावं माझ्यासारखं, पण काही जण नाक्याकडे वळतात. काही जणांचं नाक्याकडे वळून नुकसान होतं, पण काहींचा फायदा होतो. असाच मुंबईच्या वैभव खाडेचा नाक्यावर बसून फायदा झालाय. त्याच नाक्यावर त्याला दिसली त्याच्या स्वप्नातली राजकुमारी स्वप्नाली मेजारी. तर स्वागत करूया स्वप्नाली मेजारी आणि वैभव खाडे यांचं. एक पोरगी संध्याकाळी काय नाचले रे हे. सुपर. नाही, पण मला एक सांग रे, असा कुठला नाका होता जिथे फक्त ही एकच मुलगी तुला दिसली? आमचा गावचा नाका. गावचा नाका? आमचं गाव कोकण, हा हा. वाडी आमची एकच. बरं, मग तिकडच्या नाक्यावर ही तुला दिसली? हो. गावी गोंधळ असतो, बरोबर. जागरण हा. असतं. जागरणीमध्ये बाजूबाजूला बसून आमची खाडे गँग, त्यांची मेजारी हा. गँग असायची. एकमेकाची टर खेचायचो, चिडवायचो एकमेकांना. ओ. आणि त्यामध्ये जेवणाची पंगत तुम्हाला माहितीये कोकणाची कशी असते. पंक्तीमध्ये मी मोस्टली स्वीट वाढायचो. तर हिचा माझ्याकडे लक्ष असायचं, मला माहिती असायचं.
जिलेबीचा ताट घेऊन पत्रावर जायचो. घेऊन जायचो हा. आणि वाढ अजून खायची काहीच नाही पण वाढ करत राहायची म्हणजे मला समजलं की सिग्नल येतोय. सो मी 24 जुलै 2018 रोजी थोडंसं हिम्मत केली आणि सोशल मीडियावर तिला मी हाय पाठवला आणि तिचा मला रिप्लाय थोड्या वेळाने लगेच आला हायचा. ह्याने मला जेव्हा मेसेज केला तेव्हा मी माझ्या पप्पांना विचारलं की हा आपल्या गावातला आहे तर मी ह्याच्याशी बोलू शकते का. ओहो मेसेज बापरे, आलेला वडिलांची परमिशन घेऊन तिने हाय म्हटलं. परमिशन घेऊन ओके ओके म्हणजे तिकडे गावी गोंधळासाठी भेटले नंतर चॅटिंगसाठी जागरण केली. बोलूया त्या दोघांच्या कुटुंबियांना स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. आधी मला ओळख करून द्या तुम्ही दोघांनी. ही माझी सासू हं? नमस्कार. नमस्कार. आणि हा माझा दीर धर्मेंद्र. नमस्कार. या स्वप्नालीच्या आई माझ्या सासूबाई स्मिता मेजारी आणि हा स्वप्नालीचा भाऊ स्वप्नील मेजारी. नमस्कार. तुम्हाला माहिती होती का हे वाडीतली यांची गोष्ट? हो सांगितलं 2 वर्षापूर्वी मला मुलीने सांगितलं होतं. हा. वाडीतलाच होता म्हटल्यामुळे ओळख होतीच, हा. नात्यात होता. हा. मुलगा प्रेमळ होता, मायाळू होता आणि मुलीने विचारल्याबरोबर आम्ही परवानगी दिली मुलीला. ओके सो तुम्ही आता स्पर्धा करणार आहात त्याच्या आधी जरा वेळ बसून घ्या. आपण लगेच पहिल्या राऊंडला सुरुवात करणार आहोत. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. तर आता वेळ न दवडता सुरू करूया आजचा खेळ. हा खेळ मिळवून देणार आहे पहिला आहेर जो असेल झी मराठी तर्फे अत्याधुनिक टीव्ही. तर पाहूया कोण ठरते या खेळातील जोडी नंबर 1 कारण हा खेळ खेळायचा आहे जोडी जोडीनं. वेलकम 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 टू हॉटेल बँड बाजा वरात. तसा आमचा मेन्यू फार मोठा आहे पण आज आम्ही तुमच्यासाठी आणले ज्यूस. तर दोन्ही जोड्यांसमोर असणार आहेत ज्यूसचे 5-5 ग्लासेस. त्या प्रत्येक ग्लासमध्ये असणार आहे एक अंगठी. तर सोपं आहे ज्यूस प्यायचा. अंगठी गिळायची नाही ही उचलायची. पण ट्विस्ट इकडे हा ज्यूस तुम्हाला स्ट्रॉनी प्यायचा आहे. म्हणजे एका ग्लासमध्ये 2 स्ट्रॉज. तुम्ही दोघांनी ज्यूस प्यायचा आहे, ज्यूस संपवायचा आहे, अंगठी घ्यायची आहे, मग इकडे यायचंय, गुडघ्यावर बसायचंय आणि तू तिला प्रपोज करायचंय. सेम तुमच्या बाबतीत. हे सगळंच रोमॅन्टिक आहे खूप. खूप रोमॅन्टिक आहे. हो, तसाच विचार केलेला आहे हा, मी. पुष्कर राज आय एम इम्प्रेस्ड. थँक्यू. तर ठीक आहे आपण खेळायला सुरुवात करूया. 3, 2, 1 सुरू. वा क्या बात आहे. चला पटापटा लगेच चल असं. प्रपोजलला फार वेळ लागला नाही याचा. त्यांच्या आधी बसली का? हो यांचं फारच रोमॅन्टिक. इकडे आमची आलेली आहे. आपल्याला निवांत हॉटेलमध्ये बसायचं नाही बरं का. पटापटा प्यायचंय आणि पटापटा आय लव्ह यू स्वप्नाली. ओहो म्हणजे अगदी रितसर प्रपोजल होतं. आय लव्ह यू स्वप्नाली. आय लव्ह यू टू. हो बापरे आय लव्ह यू स्वप्नाली. काय तहान लागली होती का? खूप सर खूप तहान लागली. खूप तहान लागली होती ना. हा, मग ज्यूस प्रेमाची ताण. प्रेमाची बरं ते तहान. ज्यूस पिताना तुला काही मिळालं का ज्यूस? कारण हा इतकं जोरात ओढत होता. ओके तुम्ही पण मस्त खेळलात. पण प्रपोज करताना तू काय म्हणत होता? चल रेणुकाताई मी तुला विनंती करतो प्लीज निकाल जाहीर कर. तर पहिला आपला आहेर जिंकलेला आहे स्वप्नाली आणि वैभवनी. तुम्हाला दोघांना मिळतोय झी मराठी तर्फे एक अत्याधुनिक टेलिव्हिजन सेट.
यांचं प्रपोज आपण बघितलं. साधारणपणे काय झालं असेल मला कल्पना आलेली आहे. पण रेणुकाताई, घाबरत घाबरत नेहमीप्रमाणे विचारायचंय, तुमचा प्रपोजचा किस्सा काय होता? मला ना कविता अजिबात आवडत नाहीत आणि राणाजींना खूप आवडतात. बरं. तर एक दिवशी असंच रात्री त्यांनी फोन केला आणि म्हटलं की कविता ऐकवतोय. तर म्हटलं नको नको कविता नका ऐकू. पण मला त्यांच्या आवाजात कविता ऐकायला आवडतातच. ऑफकोर्स. तर त्यांनी ही एक विठ्ठलभाई पटेल नावाचे कवी होते, त्यांची कविता त्यांनी ऐकवली आणि त्याच्याद्वारे प्रपोज केलं. तर ती कविता मी तुला ऐकवते. प्रिय लिखकर नीचे लिखूं नाम तुम्हारा, क्या बात है. बीच में कुछ जगह छोड़ नीचे लिखूं सदा तुम्हारा. ओहो. लिखा बीच में क्या है हाँ. ये तुमको पढ़ना है. कागज पर मन की भाषा का अर्थ समझना है. जो भी अर्थ निकालोगी वो मुझको स्वीकार. जो भी अर्थ निकालोगी तुम वो मुझको स्वीकार. झुके नैन मौन अधर या कोरा कागज, अर्थ सभी का प्यार. क्या बात है यार. ही कविता त्यांच्या आवाजात त्यांनी तुला फोनवर ऐकवली. बस विषय संपला विषय रे. संपला. विषय संपला. तर रेणुकाताई, कुठल्याही घरात पाण्याच्या बाटल्या कुणी भरायच्या यावरून वाद होतात. पण ते वाद यांच्या घरात होऊ नयेत याची जबाबदारी मी घेतली. त्यासाठी मी एक खेळ काढलाय. या खेळात सासूबाईंना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या न्यायच्या आहेत. पण इतकं सोपं ते नाहीये. त्याच्यात एक ट्विस्ट आहे. सुनेला सासूसाठी मार्ग बनवायचा आहे आणि तो बनवायचा आहे विटांनी. वेळ संपेपर्यंत सगळ्यात जास्त बाटल्या जमा करणारी सासू सून ठरेल अफलातून आणि त्यांना मिळेल कलानिधी ठाणे यांच्यातर्फे आहेर एक पैठणी. तर हा खेळ खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत सुना आणि त्यांच्या सासवा. इतक्या यंग झाल्या सासवा. कॅप्टन्स तुम्ही वेगळ्या टीम मेंबर्स निवडल्यात का? का बरं? ऍक्च्युली माझ्या सासूबाईंचा थोडा गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, त्यांचे पाय दुखतात, त्याच्यामुळे मी नणंदबाईंना बोलवलेलं आहे, माझ्या पूजा मोकल यांना. अच्छा, नणंदबाईंना कामाला लावते. बरं बरं, ठीक आहे, छान आहे. पण यंग जनरेशननी कामं केलीच पाहिजेत. वा. आणि तू कोणाला आणलंस? मी माझी जाव सुप्रिया खाडे यांना बोलवलंय. चला मग खेळ सुरू करूया. येस. 3, 2, 1 सुरू. कोण जास्त मोठी पावलं टाकतोय? पडायचं नाहीये. करेक्ट. वा 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 वा, क्या बात आहे. आता परत यायचंय. पडू नका. सांभाळा तुम्ही. ठेवलं का? वा 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 वा. हा इकडे मार्ग तयार होतोय. इथे चांगलं चाललेलं आहे. मस्त. कमॉन. व्यवस्थित तुम्ही चीअर करू शकता. पाहिजे आपल्याला. येस. व्यवस्थित. इकडे फॅमिलीज कडे इन्स्ट्रक्शन पण येत आहेत बरं का. पाय अजिबात ठेवलं नाही तुम्ही. पाय खाली ठेवलेलं नाही ना. बरोबर विचारत ना. ते आईने सूचना केलेल्या आहेत. इकडे चाललंय. आरामात खाली पडू नका. जमत असेल तर त्याच्यातलंच पाणी पिता येईल. अजून एक मार्ग लागेल. नाही. एकच बाटली न्यायची. एक बाटली. आरामात पडू नका. एकच बाटली झाली काय? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. क्या बात आहे. ती बिचारी. मध्येच स्वप्नालीनी चिडून वीटही तोडलेली आहे. हरकत नाहीये, आपण या सगळ्या बाटल्या मोजणार आहोत. रेणुकाताई प्लीज इकडे ये आणि निकाल जाहीर कर.
मजा आली या गेम मध्ये खरंच. दोन्ही जे पेअर्स आहेत त्यांचं ट्युनिंग बघायला इतका आनंद झाला खरंच. नाही का. म्हणजे कोणी कोणावर चिडत नव्हतं. नाहीतर असतं ना जावांमध्ये तर असूच शकतं. चल ना, चल ना, पटकन. नंदेला कदाचित नाही आपण बोलू शकत. तर ते मला दिसलं, त्यामुळे मी आधी तुमची दृष्ट काढणार आहे. असेच खूप खुश राहा, एकमेकांबरोबर एकदम सामंजस्याने राहा. आपण जरा मोजूया. येस. 1 2 3 4 4 बाटल्या आणि इकडे पाण्याच्या बाटल्या आहेत 1 2 3 4 5 6 6 बाटल्या. त्यामुळे वा. जिंकलेली आहे सुज्ञा. रेणुकाताईंनी आता दिलेली आहे कलानिधी ठाणे तर्फे ही सुंदर पैठणी. आपण सगळे इथे जमलो तेव्हापासून माझ्या डोक्यात ती गोष्ट राहिली आहे. मावशींच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांना आठवण येत होती आईची. मावशी, तुम्हाला काय बोलावं असं वाटतं? हा मुलगा म्हणून मानलाय मी. हा, माझी बहीण वाढल्यापासून मी याला सारा दिलाय की मी तुझं सर्व करीन म्हणून. साखरपुरा झाला, आता लग्न बिग्न सर्व मी करणार मुलाचा. मुलगा माझाच आहे, बहिणीचा म्हणून नाही. तुमच्या मुलासारखं वाटलं का? अक्षय, काय त्रास होता रे? अस्थमा होता आई. अस्थमा होता. मी जेव्हा 5 वर्षांचा असताना आमच्या घरामध्ये आमच्या रिलेटिव्ह मध्ये लग्न होतं. त्यावेळेला थोडा मी जाडा, लहान असताना जाडा होतो. तर माझ्या कुत्रा चावला हातावर. तर 1-1.5 तेव्हा आईचं ऑपरेशन झालेलं. तर आईने मला उचलून घेतलं. 1.5 किलोमीटर धावत पळत पळत गेली. तेव्हा आईची श्वासनलिका दबली. बापरे. बापरे. तेव्हा तिला हळूहळू त्रास व्हायला लागला. गेली 8 वर्षापासून आईला डॉक्टरांनी सांगितलेलं की शेवटची स्टेज आहे. मी माझ्या घरामध्ये पूर्ण म्हणजे असं हॉस्पिटल टाईपच बनवलेलं. आणि शेवटच्या क्षणी जेव्हा लग्न ठरायचं तेव्हा मला थोडं वाटतं की आई असायला हवी. म्हणजे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई कुठल्याही थराला जाऊ शकते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अक्षरशः त्यांनी ज्या प्रकारे ह्याला वाचवायचा प्रयत्न केला आणि धावल्या त्या, ते जीवावर बेतलं त्यांच्या. पण त्यांनी पुढे मागे नाही पाहिलं. खरंच फक्त आईच करू शकते. वैभव, तू फिल्म सिटी मध्ये काम करतोस ना? मग मला खूप वेळा बघितलं असशील. खूप वेळा दादा. हा, मी खूप सिनेमांमध्ये काम केलंय, माहितीये ना? दिल दोस्ती दुनियादारी बघायचो सर, मला खूप आवडायचं. थँक्यू. अरे वा. खूप सिनेमांमध्ये पण काम केलंय असं मी म्हणत होतो, पण त्याला ते पटलं नाही. ठीक आहे, हरकत नाही. मला एक अतिशय भारी गेम सुचलाय. अरे वा. आणि जो हा गेम जिंकेल त्यांना मिळणार आहे माझ्यातर्फे जोरात टाळ्या. स्वप्नाली आणि सुज्ञा, तुमच्यासाठी हा खेळ आहे. मी काही फिल्मची नावं घेणार आहे. तुम्हाला त्या फिल्मच्या नावावरून सासरच्यांकडचं कोण आठवतंय लगेच हे तुम्ही सांगायचंय. हा, पहिल्या पिक्चरचं नाव आहे छकुला. तुझा छकुला कोण आहे? लाजली 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 सुंदर लाजली. कळलंय सगळ्यांना उत्तर? ओके, मी आता प्रश्न विचारतो सुज्ञा तुला. पिक्चरचं नाव आहे दुनियादारी. आकाश भाऊ. का दुनियादारी वरनं तुला तो का सुचला एकदम? ते मला थोडे थोडे तसे वाटतात. तसे म्हणजे कसे? त्या पिक्चरच्या हिरो सारखे असे वाटतात थोडेसे म्हणजे मला. दिग्यासारखे? एखादा डायलॉग वगैरे म्हणून दाखव ना. तेरी मेरी यारी हा. पक्का मिल गई दुनियादारी. ओहो, क्या बात आहे. बरोबर आहे, तुला हा आठवला हे अगदी बरोबर आहे. पुढचा चित्रपट आहे स्वप्नाली तुझ्यासाठी टाइमपास. दर्शनाताई. दर्शनाताई, डोक्याला हात लावला. हा? त्या तुमच्या कोण आहेत? ननंद. तुमच्या नणंद आहेत.
म्हणजे त्या घरी खूप टाइमपास करत असतात काही काम टाइमपास असं म्हणजे त्या हा? असं म्हणणं आहे का तुझं डायरेक्ट मंडल खूप फ्रँक आहेत हा, हा. आणि म्हणजे असं कोण अपसेट वगैरे असेल तर मग त्यांना काही बोलणं. अशा अर्थाने टाइमपास करतात म्हणजे मनोरंजन करतात. ओके सुज्ञा 35% काठावर पास. आमचे एवढे कमी वाले सासरच्या मंडळीकडे हेच आहेत. हो का बाकी सगळ्यांना बाकी जास्त सगळे जास्त वाले आहेत. ओ आता शेवटचा प्रश्न कोण तुमच्या सासरच्यांकडचं फास्टर फेणे आहे. निशाताई. सगळ्या टाळ्या आल्या रे. आनंद झालाय हा? का मी कशी फास्ट म्हणजे काय पण तोंडावर बोलून टाकते. मग बोलली वाटतं तुम्हाला फर्स्ट मीट मध्येच काय फर्स्ट मीट मध्ये काय झालं होतं. ऍक्च्युली आम्ही लोकांनी जास्त लोकांना इन्व्हाइट नव्हतं केलेलं बोलणीला. हा. सो त्यांना इन्व्हाइट नव्हतं केलेलं वैभवने. हा. तर त्याच्यामध्ये दी जेव्हा आम्हाला भेटली शॉपिंग करताना तेव्हा बोलली की मीण आली तर काय जागा पुरली नसती का. तर त्याच्यावरून मला ती वाटते. आता माझ्यातर्फे दोघींना मिळत आहेत जोरदार टाळ्या. एक प्रश्न विचारायचा आहे स्वप्नाली तुला. वैभव जेव्हा टूरवर वगैरे जातो तेव्हा बरीच फोटोज वगैरे काढतो असं ऐकलंय मी. बऱ्याच जणींबरोबर फोटो काढतो असं ऐकलंय मी. हा मग तेव्हा जेलसी होते का. हो खूप. कारण की त्याची अशी सवय आहे की जर गर्ल्स असतील ना तर मध्येच उभं राहून फोटोज काढायचा. बाजूला नाही उभं राहायचं. म्हणजे मुद्दामून करतो का वैभव. हो रागावली तर थोडं अजून गोड दिसते ती. क्या क्या बात है. क्या बात आहे क्या बात आहे. हातात तू तिला जसं 5 अंगठ्या घातल्या तसं तू 5 अंगठ्या घालूनच जा म्हणजे कोणी मुली जवळ येणार असतील कळेल त्यांना भरपूर एंगेज द्या. ओके आणि आता वळूया आजच्या तिसऱ्या खेळाकडे जो मिळवून देणार आहे तिसरा आहेर झी मराठीकडून अत्याधुनिक वॉशिंग मशीन. आता मी गेम सांगतो अगदी सोपा आहे. कुटुंबातील एका सदस्याच्या डोक्यावर टोपली बांधलेली असणार आहे. दुसरा सदस्य बरोबर त्या टोपलीत बॉल टाकेल आणि दुसऱ्या सदस्याला डोक्यावरच्या टोपलीत तो झेलायचा आहे. टोपली ज्यांच्या डोक्यावर बांधलेली त्यांनी अजिबात हात वापरायचा नाहीये. या बॉक्सच्या बाहेर यायचं नाहीये. हा म्हणजे आमचा गेम आउट ऑफ द बॉक्स आहे पण तुम्ही बॉक्स मध्ये राहायचं. सो आपण टॉस करूया आणि खेळायला सुरुवात करूया. तर जो टॉस जिंकेल त्यांनी ठरवायचंय पहिले कोण खेळणार आहे. ओके काटा. ओके ओ हो आणि आलेला आहे छापा. स्वप्नाली तू ठरवायचंय कोण पहिले खेळणार आहे. शोधण्याची टीम. ओके बॉलिंग ऑलरेडी डोक्याचा वापर केलेला आहे. आता खेळाला सुरुवात करणारे सुज्ञा मगाशीच म्हणाली होती की तिला वॉशिंग मशीन जिंकायचंय त्याच्यामुळे तुमच्यावर खूप जबाबदारी आहे. आपण सुरू करतोय 3, 2, 1 सुरू. ऑलमोस्ट दे. ओके क्या बात है क्या बात है. अरे बाप फारच जास्त. क्या बात है क्या बात है. ओ जाऊन आला तो. आई ग जग जाऊन आला. सुरू होत आहे 5, 4, 3, 2, 1 जा. तर मी ही टोपली इकडे ठेवून देतोय. निकाल जाहीर करताना मी घेणार आहे. आता आपण सुरू करणार आहोत तुमच्यापासनं. आई ग फारच गरम वाटतात. अरे, क्या बात है. क्या बात है. Come on. Oh my God. Yes. अरे यार
एकच सेकंद राहिलेली आहे. 10, 9, 8, 7, हो माय गॉड. खूपच छान प्रथा आणि तुम्ही जे काय केलं ना धर्मेंद्रजी, हॅट्स ऑफ. हे स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच झालेलं आहे. फारच गमतीशीर एक गोष्ट झालेली आहे पुष्करराज. हो, खूपच इंटरेस्टिंग गोष्ट झालेली आहे. तर आता हे पहा, ह्यांच्याकडचे 1, 2, 3 आणि 4 असे चेंडू आहेत. हा, आणि इकडचेही 4 आणि इकडचेही 4. आता आहेराचं काय करायचं बरं? आहेर तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे आपण आता असं करणार आहोत, दोन्ही टीम्सना परत एक संधी देणार आहोत आणि 3-3 चेंडू देणार आहोत. त्याच्यामध्ये जी टीम जिंकेल ती जिंकेल. तर सुरू करूया आपण सुज्ञाच्या टीम पासून. तीन, 2, 1 सुरू. ऑलमोस्ट. वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. येस, कम ऑन. क्या बात है. वा ये काढून ये इकडे. आता तुम्हाला जिंकण्यासाठी 3-3 पाहिजेत. 3, 2, 1 सुरू. वाईट होतं. विजेती एकच आहे आणि त्या टीमला मिळणार आहे झी मराठी तर्फे एक अत्याधुनिक वॉशिंग मशीन. आणि ते जिंकलेलं आहे स्वप्नालीच्या टीमनी नाही, सुज्ञाच्या टीमनी. रेणुकाताई, आधी ना मला मिक्स्ड इमोशन म्हणजे काय ते कळायचंच नाही. म्हणजे नक्की काय असतं. मग जसं जसं जवळच्या लोकांची लग्न झाली लागली तेव्हा मला कळलं की मिक्स्ड इमोशन म्हणजे काय असतं. खरंय खरंय खरंय. म्हणजे प्रचंड आनंद, जल्लोष, उत्साह असतो आणि मध्येच आतमध्ये काहीतरी गलबलत असतं, काहीतरी हलत असतं. म्हणजे आपल्या इथे आपण म्हणतो ना, मुलगी झाली की घरात लक्ष्मी आली. ती जन्माला येते, भरभराट होते, ती शिकते आणि अख्ख्या घरादाराला शिकवते. संपूर्ण घरावर तिचं प्रचंड प्रेम असतं. खऱ्या अर्थानं तिची लक्ष्मीची पावलं घराला समृद्ध करतात. खरंच. आणि आता तीच पावलं नव्या घरात जाणार आहेत आणि त्या घराला समृद्ध करणार आहेत. पण माहेरची ओढ मात्र त्या पावलांना कायम लागेल ना. काका, तुम्हाला वाटतं का असं? मुलगी जेव्हा जाते तिच्या सासरे तेव्हा आपल्या डोळ्यातून पहिली गोष्ट म्हणजे पाणी अशी वाहतात. त्याच्यामुळे तेव्हा जे मुले मिठी म्हणत तेव्हा सोडायचंच वाटत नाही आपल्याला. असं आमच्या याच्यात पद्धत रूढी आहे. तुला काय वाटतंय का? खूप आठवण येईल त्यांची. स्वप्नाली, काय विचारात हरवलीस ग? ऍक्च्युली माझ्या पप्पांचा जॉब नव्हता. 8 to 9 years झाले पप्पा घरीच आहेत. बट स्टील पप्पांनी त्यांच्या सेव्हिंग मधून मला शिकवलं, M.Com करवला, चांगल्या जॉबवर. माझ्याकडे 2 अपॉर्च्युनिटी होत्या
पण पप्पाने मला असं विचार नाही केला की तुला सॅलरी किती भेटेल काय होईल. पण पप्पाने मला सांगितलं किती पण सॅलरी कमव, पण तू स्वतःच्या पायावर खंबीर उभे राहा, तू कोणावर डिपेंड नाही राहायचं. आज मी ते गावी असले तर त्यांना मी खूप मिस करते, कारण ते माझ्यासाठी एक रोल मॉडेल आहे. एक ड्रीम होतं की मला पण माझा फ्युचर हस्बंड असाच मिळावा जो माझ्या पप्पांसारखं मला सावरून घेईल. आणि वैभव तसाच आहे, कुठल्या गोष्टीसाठी मला नाही बोलत नाही, सगळं ऍक्सेप्ट करतो आणि मला जे हवं आहे ते मला लगेच मिळतं. बस हे असं होतं, मी काहीतरी सुरू करतो आणि मग काहीतरी वेगळंच होतं. आता इकडे जसं सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या आहेत, तशा झी मराठीचे सगळे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही थोडंसं भरून आलं असेल, कारण हे मुलीचं नातं असंच आहे आई वडिलांसोबतचं. आणि आजचा शेवटचा खेळ, हा खेळ जिंकणाऱ्या नवरी मुलीला मिळणार आहे महाअहेर, जो असेल सोन्याची वाटीमणी, आणि ती दिली जाणार आहे जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून. रेणुकाताई, गेल्याच आठवड्यात हा कार्यक्रम आला आणि मी म्हटल्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रात लग्नाची तयारी सुरू झाली. म्हणजे मंडप उभे राहत आहेत, लाइटिंग होतंय, सगळीकडे कसा उत्साहाचा माहोल आहे. तोच आता चौथ्या राऊंड मध्ये इथे उभं करायचंय. म्हणजे काय करायचंय, कुटुंबाला लग्नाचं डेकोरेशन करायचंय. आणि या ट्विस्ट नाहीये तर वेगळे पण आहे, ते म्हणजे नवरी मुलगी सुद्धा या डेकोरेशनच्या कामामध्ये सहभागी होणार आहे. तर चला पाहूया कोण पटकावतंय हा आजच्या भागातील महाअहेर. लाव रे तो सेटअप. 3, 2, 1 सुरू. डेकोरेशन करायचंय, तुम्ही बोलू शकता. भाऊजी मधले पण असेच सरळ सोडा. हा असेच सोडा भाऊजी, कमॉन. काही गॅप देऊन बरोबर भाऊजी, कमॉन. बरोबर बरोबर अंतर ठेवा, बरोबर अंतर ठेवा. कमॉन भाऊजी, कमॉन. दिशा दीदी, स्वप्नाली, कमॉन. Keep it up, guys. Guys, keep it up. You can do it. भाऊजी, कमॉन. हा पाठी टाका, ते ग्रीन वाला लपला बघा, ग्रीन वाला लपला. बरोबर आहे, बरोबर वाला लपला. हा 5, 4, 3, कोपरेट 2, 1 स्टॉप. जरा निरीक्षण करू. अर्धवट झाली वाटतं तयारी. या डेकोरेटर्सची जरा घाई झालेली दिसते, काही सामान खालीच आहे. लग्नाचं मुहूर्त अलीकडे शिफ्ट झाल्यासारखं वाटतंय. पण छान आहे प्रयत्न. हो, लागेल. छान आहे हा प्रकार. ओके, है ना? हा प्रकार एक फिनिश आहे ह्याला. फोटो काढा माझा. महाअहेर मिळणार आहे स्वप्नालीच्या परिवाराला. महाअहेर तुम्ही जिंकला नसला तरी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे झी मराठी तर्फे एक स्पेशल आहेर. आणि आता स्वप्नालीला मिळतोय महाअहेर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची वाटीमणी.
मंडळी, आज खऱ्या अर्थाने उत्सव नात्यांचा आणि सोहळा आनंदाचा साजरा झाला. लहानपणीचं प्रेम जे तारुण्यात बहरलं आणि लग्नापर्यंत पोचलं, तो प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. मजा आली. पुढच्या भागातही अशाच हृदयात प्रेम आणि डोळ्यात भविष्याचं स्वप्न असलेल्या 2 जोड्या इथे येतील आणि झी मराठीच्या साक्षीनं करतील त्यांच्या नव्या आयुष्याची दमदार सुरुवात. तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका तुमचा लाडका शो बँड बाजा वरात. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.